हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं? ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस, सबस्ट्रॅक्शन ऑफ टू मॅट्रायसेस, त्यानंतर स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ ए मॅट्रायसेस आणि इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रायसेस. याच्यामुळे आपल्याला काय झालं, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आणि प्रॉपर्टीज. त्यातल्या प्रॉपर्टीज आहेत त्या परत एकदा सांगते. प्रॉपर्टीज खूप महत्त्वाच्या आहेत. प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. त्या प्रॉपर्टीज कम्युटेटिव्ह असेल, असोसिएटिव्ह असेल. डिटर्मिनंट आणि मॅट्रायसेसचा CETसाठी आणि JEEसाठी इम्पॉर्टंट असलेला पार्ट कुठला आहे तर प्रॉपर्टीज. आपल्याला मोस्ट ऑफ दी CETला आणि JEEला जे एक्झाम्पल्स पडतात ते प्रॉपर्टीवरची पडतात. त्यामुळे तुम्ही एक्झाम्पलपेक्षा प्रॉपर्टीजवरती जास्त भर द्या. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे प्रोडक्ट ऑफ मॅट्रायसेस. प्रोडक्ट ऑफ मॅट्रायसेस. प्रोडक्ट ऑफ मॅट्रायसेस म्हणजे काय तर दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन. जसं आपण दोन नंबरचं मल्टिप्लाय करतो 5x2, 3x2, त्या पद्धतीनं प्रोडक्ट ऑफ मॅट्रायसेस. आता प्रोडक्ट ऑफ मॅट्रायसेसमध्ये पण कसं आहे, आता जसं सुरुवातीला आधी तुम्ही नॅचरल नंबरची मल्टिप्लिकेशन शिकला, त्यानंतर तुम्ही इंटिजरचं मल्टिप्लिकेशन शिकला, राईट. म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकत आलाय. पहिल्यांदा 1x3 शिकला, त्यानंतर -1 x -3 शिकला, त्यानंतर तुम्ही डेसिमल पॉईंटचं मल्टिप्लिकेशन शिकला म्हणजे 3.1 × 4.2 अशा पद्धतीनं. डेसिमल पॉईंट झाल्यानंतर तुम्ही रॅशनलचं मल्टिप्लिकेशन शिकला 1/2 × 3/2. याचं मल्टिप्लिकेशन करत जाणे. नंबर सिस्टीम जसजशी काय म्हणते एक्सेस होत जाते नंबर सिस्टीम, तसतसे त्याचे मल्टिप्लिकेशनचे क्रायटेरियाज, मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज व्हॅरी होत जातात, बदलत जातात प्रत्येकाला. आता रॅशनल नंबर आला तर न्यूमरेटरने न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटरने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. इंटिजर्स आले तर नंबरला मल्टिप्लाय करायचं, मायनस असेल तर प्लस द्यायचं आणि मायनस प्लस असेल तर मायनस द्यायचं. प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज, प्रत्येकाची मेथड वेगवेगळी आहे मल्टिप्लिकेशनची, प्रत्येक नंबर सिस्टीमची. त्याच पद्धतीचं हे मॅट्रायसेस आहे. प्रोडक्ट ऑफ मॅट्रायसेस हे पण एक वेगळी कन्सेप्ट आहे, अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन बघा, दोन मॅट्रिक्स जर तुम्हाला दिले असतील त्याचं मल्टिप्लिकेशन, सपोज देअर आर मॅट्रिक्स A and B आणि आपल्याला त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, देन इट इज डिनोटेड बाय AB. इट इज डिनोटेड बाय AB. पण हे AB किंवा त्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन हे कन्फर्मेबल कधी होईल? जसं तुम्ही ह्याच्या आधी अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेसमध्ये बघितलं की दोन मॅट्रायसेसची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन कधी होते? ज्यावेळी त्यांची ऑर्डर सेम असते, राईट. दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर जर सेम असेल तरच त्यांची ॲडिशन होते, तरच त्यांची सबस्ट्रॅक्शन होते. पण दोन मॅट्रिक्सचा प्रोडक्ट करायचा असेल तर त्याला सुद्धा एक कंडिशन आहे. काय आहे कंडिशन? बघा, सपोज एक मॅट्रिक्स आहे A, त्याची ऑर्डर आहे m/n, कोणताही नंबर असेल m आणि n. दुसरा मॅट्रिक्स आहे B, त्याची ऑर्डर आहे n/p. आणि या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कधी होऊ शकतं? ज्यावेळी पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स, हे नंबर ऑफ कॉलम्स असतात बरोबर का, हे म्हणजे नंबर ऑफ रोज असतात, हे म्हणजे नंबर ऑफ रोज, हे म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स. पहिल्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज हे जर सिमिलर असेल तरच दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होतं, अदरवाईज होत नाही. बघा परत एकदा सांगते, पहिल्या मॅट्रिक्सचा नंबर ऑफ कॉलम्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे नंबर ऑफ रोज या दोन व्हॅल्यू जर सेम असतील तरच मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होतं. मग मल्टिप्लिकेशन आता या दोन्हीचं होणार, कारण इथं n आहे, इथं n आहे, म्हणजे दोन्ही सेम व्हॅल्यू आहेत, म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन होणार. याचं मल्टिप्लिकेशन मला काय मिळेल? AB. मग या AB मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल? आता जसं तुम्हाला म्हटलं मी, A असेल m/n चा, ॲडिशन करताय, B असेल m/n चा, तुम्हाला A + B मॅट्रिक्स मिळेल, तर याची ऑर्डर काय असते? m/n. सेमच येते बरोबर. हे तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय. तसंच हा मॅट्रिक्स आहे m/n चा, हा मॅट्रिक्स आहे n/p चा आणि दोन्हीचा प्रोडक्ट आहे, तर त्याची ऑर्डर काय येते तर m/p. हे n सोडून द्यायचं, m/p.
ही त्याची ऑर्डर असते. फॉर एक्झाम्पल समजा एखादा मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर आहे 1/2, दुसरा मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर आहे 2/1 आणि दोन्हीचा मी प्रोडक्ट केला तर मला मिळणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर येणार 1/1. कळलं? लक्षात आलं? समजा एखादा मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर आहे 2/3, दुसरा मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर आहे 2/3 आणि मला दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन होईल का? नाही होणार, कारण इथं 3 आहे, इथं 2 आहे. याचे नंबर ऑफ कॉलम्स आणि याचे नंबर ऑफ रोज सेम नाही आहेत. सो दिस इज नॉट कन्फर्मेबल फॉर प्रोडक्ट. म्हणजे या मॅट्रिक्सचा गुणाकार किंवा या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होणार नाही. मल्टिप्लिकेशन डज नॉट एक्झिस्ट. लक्षात आलं? समजा हेच 2/3च्या ऐवजी हा मॅट्रिक्स जर 3/2चा असेल तर आता मात्र 3 सेम आहे, राईट? मग आता मल्टिप्लिकेशन होऊ शकतं आणि आफ्टर मल्टिप्लिकेशन जो काही मॅट्रिक्स मिळेल त्याची ऑर्डर किती असणार? 2/2. लक्षात आलं? ठीक आहे. मग आता आपण नेक्स्ट पॉइंटला स्टार्ट करूया. दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रायसेस. Some properties of that. First property. First property, multiplication of two matrices need not commutative. मी तुम्हाला याच्या आधी प्रॉपर्टीज पण सांगितल्यात, कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह. लक्षात ठेवा या प्रॉपर्टी कुठल्या असतात ते. पहिली प्रॉपर्टी कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. कम्युटेटिव्ह म्हणजे काय? तर कम्युटेटिव्ह जसं मी ॲडिशनमध्ये सांगितलं होतं 1 + 2 = 2 + 1, तसंच मल्टिप्लिकेशनमध्ये 1 × 2 = 2 × 1. तेच इथं येणार. समजा देर आर 2 मॅट्रायसेस AB, देन AB आणि BA. पण इथं काय सांगितलंय? AB नीड नॉट बी BA. लक्षात येते का? जसं नंबर सिस्टीममध्ये 1 × 2 = 2 × 1 असतंच, तसं याच्यामध्ये AB आणि BA या दोन व्हॅल्यू इक्वल येतीलच असं नाही. काही ठराविक एक्सेप्शनल केसेस आहेत त्याच्यामध्ये इक्वल येतात, पण मोस्ट ऑफ दी मॅक्झिमम एखादी एक्सेप्शनल केस असते त्याच्यामध्ये येतं इक्वल. पण AB हे शक्यतो नॉट इक्वल टू BA असतं. लक्षात आलं? सो दिस इज फॉर म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स नीड नॉट बी कम्युटेटिव्ह. नाव सेकंड पॉइंट इज असोसिएटिव्हिटी. पण असोसिएटिव्हिटी एक्झिस्ट म्हणजे AB × C = A × BC. आता हे तुमच्या थोडंफार लक्षात आलं असेल मागच्या वेळीच्या प्रॉपर्टी ॲडिशनमध्ये. म्हणजे या दोन्हीचं आधी मल्टिप्लिकेशन करा, नंतर त्याला सीनी मल्टिप्लाय करा, किंवा BCचं आधी मल्टिप्लिकेशन करा आणि नंतर त्याला एने मल्टिप्लाय करा. दोन्हीची व्हॅल्यू काय असणार आहे? सेम असणार आहे. बघा ABC मी सिक्वेन्स चेंज केलेला नाहीये, म्हणजे AB इज नॉट इक्वल टू BA. मी असं लिहिलेलं नाहीये ABC = BAC. हे शक्य नाही. दिस इज नॉट पॉसिबल बिकॉज AB इज नॉट इक्वल टू BA. सिक्वेन्स ABC तोच आहे, फक्त ब्रॅकेटची पोझिशन चेंज आहे. फक्त काय आहे? ब्रॅकेटची पोझिशन चेंज आहे. दिस इज असोसिएटिव्हिटी. केअरफुली लक्षात. ब्रॅकेटची फक्त पोझिशन चेंज आहे. देन थर्ड, व्हॉट इज थर्ड प्रॉपर्टी? डिस्ट्रीब्युटिव्ह. दॅट इज A × B + C = AB + AC. अतिशय सोपी प्रॉपर्टी आहे. A आणि B + C ने मल्टिप्लाय केलं तर AB + AC. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी विच इज इक्वल टू B + C × A = BA + CA. आता दोन प्रॉपर्टी तुम्ही म्हणाले याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? फरक आहे. इथं A नी प्री मल्टिप्लाय केलंय BC ला आणि इथं A नी पोस्ट मल्टिप्लाय केलंय. त्यामुळे व्यवस्थित इथं A नी आधी मल्टिप्लाय केल्यामुळे इथं AB आला आणि इथं A नी या साईडने मल्टिप्लाय करतो त्यामुळे इथं काय आला? BA आला. इथं BAच्या जागी तुम्ही चुकूनही AB लिहायचं नाही, कारण AB इज नॉट इक्वल टू BA.
त्यामुळे हे व्यवस्थितच लिहावं लागतं. बी प्लस सी इज इंटू ए असेल तर बी ए प्लस काय येणार सी ए. देन नेक्स्ट प्रॉपर्टी ए इंटू आय इज इक्वल टू आय इंटू ए इज इक्वल टू ए. आता इथं आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स कुठल्याही मॅट्रिक्सला जर आयडेंटिटी मॅट्रिक्सनी पोस्ट मल्टिप्लाय करा किंवा प्री मल्टिप्लाय करा, व्हॅल्यू काय येणार तीच येणार. फॉर एक्झाम्पल नंबर सिस्टीममध्ये कोणत्याही नंबरला 1नी मल्टिप्लाय केलं, अजून म्हणजे प्री मल्टिप्लाय करा किंवा पोस्ट मल्टिप्लाय करा, 1नी मल्टिप्लाय केलं तर तोच नंबर मिळतो. तसंच मॅट्रिक्समध्ये ही प्रॉपर्टी तेवढी नंबर सिस्टीमसारखी सिमिलर आहे. देन नेक्स्ट इज 6 0 इंटू ए इंटू 0 इज इक्वल टू 0. कुठल्याही मॅट्रिक्सला 0नी मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे 0 येणार आहे. त्यानंतर 7th प्रॉपर्टी इफ ए बी इज इक्वल टू 0 बट ए इज नॉट इक्वल टू 0 बी इज नॉट इक्वल टू 0. जर दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन हे 0 असेल, बघा मी काय म्हणतेय, दोन मॅट्रिक्सचं जर मल्टिप्लिकेशन हे जर 0 असेल तर ए इज नॉट इक्वल टू 0 आणि बी इज नॉट इक्वल टू 0 असतो. तुम्हाला काय वाटेल, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू 0 आहे म्हणजे दोन्ही मॅट्रिक्स 0 असतील, असं नाही. दोन्ही मॅट्रिक्स नॉन 0 ही असू शकतात. लक्षात येते का, एखादा मॅट्रिक्स 0 येणारच, पण दोन्ही मॅट्रिक्स सुद्धा नॉन 0, म्हणजे दोन समजा मॅट्रिक्स नॉन 0 असतील तर त्याचं मल्टिप्लिकेशन पण 0 येऊ शकतं. अशा टाईपची ही प्रॉपर्टी. आता तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकवलेलं नाही आहे मी अजून, गुणाकार कसा करायचं ते, नाही तर तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन सांगितलं असतं. म्हटल्यास आफ्टर मल्टिप्लिकेशन तुम्ही ज्यावेळी मी मल्टिप्लिकेशन शिकवेल त्यानंतर हे एक्झाम्पल म्हटलं चेक करून बघा. 1 0 0 0 त्यानंतर 0 1 0 0. यानी याला मल्टिप्लाय केलं फर्स्ट कॉलम. हे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलंय. हा मॅट्रिक्स आहे समजा ए, इट इज नॉट इक्वल टू 0 राईट, कारण याच्यामध्ये 1 आहे. हा मॅट्रिक्स आहे बी, इट इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0 राईट, त्याच्यामध्ये 1 आहे. आता मल्टिप्लिकेशन कसं करतात, यानी फर्स्ट रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 1 इंटू 0 0 आलं, 0 इंटू 1 0 आलं, म्हणजे हा एलिमेंट 0 आला. यानी याला मल्टिप्लाय करायचं 1 इंटू 0 0 0 0 0च येणार. यानी याला मल्टिप्लाय करायचं 0 येणार आणि यानी याला मल्टिप्लाय करायचं 0 येणार. अशा पद्धतीनं ए बी आपल्याला काय मिळाला, ऑल एलिमेंट्स आर 0 विच इज इक्वल टू 0. आता मी हे तुम्हाला एक्झाम्पल जस्ट सांगितलं इथं. आता हे तुम्ही म्हणाल हे कसं मल्टिप्लिकेशन केलंय, काहीच कळालं नाही. तुम्ही ज्यावेळी तुम्हाला मी एक्झाम्पल स्टार्ट करेन त्यावेळी तुम्हाला मी मल्टिप्लिकेशन शिकवेन, त्यावेळी तुम्हाला हे कळेल हाऊ वी मेक द मल्टिप्लिकेशन. फक्त हे एक्झाम्पल लक्षात ठेवा की ए नॉट इक्वल टू 0 आहे, बी नॉट इक्वल टू 0 आहे, तर ए बी कसा 0 आला. हां, आणि ज्यावेळी मल्टिप्लिकेशन तुम्ही शिकाल त्यावेळी हे एक्झाम्पल घ्या अवश्य आणि याचं मल्टिप्लिकेशन करा, हेच आन्सर मिळेल तुम्हाला. हे कधी, हे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तुम्हाला एक्झाम्पल्स घेऊ, त्या एक्झाम्पल्समध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा आत्ताच्या पॉईंटमध्ये होऊन जाईल. त्यावेळी हे बघा ट्राय करा तुम्ही ॲटलिस्ट हे. अशा पद्धतीची प्रॉपर्टी तुम्हाला विचारली जात नाही, पण या प्रॉपर्टी का शिकायच्या का तर CET आणि JEEसाठी महत्त्वाच्या आहेत या प्रॉपर्टीज. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी दॅट इज ए स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू ए. जर आपल्याला एखाद्या मॅट्रिक्सचा जर स्क्वेअर करायचा असेल, ए समजा मॅट्रिक्स आहे त्याचा स्क्वेअर करायचा असेल तर तो काढणार कसा तुम्ही, तर ए स्क्वेअर इज इक्वल टू ए नी एला मॅट्रिक्सला त्या मॅट्रिक्सने त्याच मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. समजा आपल्याला ए क्यूब काढायचा असेल, ए क्यूब तर किती टाइम्स मल्टिप्लाय करणार, 3 टाइम्स, ए इंटू ए. असं समजा ए रेज टू एन काढायचं आहे तर तुम्ही किती टाइम्स मल्टिप्लाय करणार, n टाइम्स, राईट. देन नेक्स्ट प्रॉपर्टी
and this is very important property. If A and B are square matrices, A and B are square matrices. बघा, A आणि B हे दोन मॅट्रिक्स जर स्क्वेअर मॅट्रायसेस असतील ऑफ सेम ऑर्डर, दोन्हीची ऑर्डर पण कशी पाहिजे, स्क्वेअर असलेच पाहिजेत आणि ऑर्डर पण सेम असली पाहिजेत, म्हणजे 2x2 3x3 अशा टाईपचे. देन फर्स्ट पॉईंट, A plus B bracket square is equal to, then A plus B bracket square is equal to. आता ब्रॅकेटचा स्क्वेअरचं एक्सपान्शन कसं करतो आपण, A square plus 2AB plus B square, हे एक्सपान्शन करतो आपण ब्रॅकेट स्क्वेअरचं. पण इथे आपण घेताना कसं घेतो बघा, 2AB म्हणजेच कसं येणार, AB plus BA असं येणार, बरोबर. पण आपण पहिल्या प्रॉपर्टीमध्ये बघितले कम्युटेटिव्हमध्ये AB इज नॉट इक्वल टू BA, मग आपण इथं 2AB लिहू शकत नाही, राईट. मग याच्याऐवजी आपण काय लिहिणार, A स्क्वेअर प्लस AB प्लस BA प्लस B स्क्वेअर, हे याचं एक्सपान्शन. म्हणजे A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं जर एक्सपान्शन काढायचं असेल तर आपण नंबर सिस्टीममध्ये एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन कसं काढतो, एक्स स्क्वेअर प्लस, नॉर्मली तुम्ही बघा एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन घ्यायचं आहे आपल्याला नंबर्समध्ये, तर आपण कसं करतो, एक्स स्क्वेअर प्लस एक्स वाय प्लस वाय एक्स प्लस वाय स्क्वेअर, हे अशा टाईपचं मल्टिप्लिकेशन असतं. आणि एक्स वाय आणि वाय एक्स दॅट इज 2, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर, याचं मल्टिप्लिकेशन येईल, हे अशी व्हॅल्यू मिळते आपल्याला, बरोबर. पण इथं मॅट्रिक्समध्ये कसं आहे, एक्स वाय आणि वाय एक्स सेम नाही आहे मॅट्रिक्समध्ये, ए बी आणि बी ए सेम नाही आहे, म्हणून आपल्याला याची ॲडिशन करून ही स्टेप घेता येत नाही, त्यामुळे आपण एवढंच लिहिणार, राईट. त्यानंतर सेकंड, A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, याचं एक्सपान्शन पण तसंच होणार, ए स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी ए प्लस बी स्क्वेअर. एक्सपान्शन कसं असतं, ए स्क्वेअर मायनस 2AB प्लस बी स्क्वेअर असं एक्सपान्शन असतं. ते मायनस 2ABचं काय होणार, मायनस ए बी मायनस बी ए. आणि थर्ड, ए प्लस बी आणि ए मायनस बी, ए प्लस बी आणि ए मायनस बी याचं एक्सपान्शन करताना कसं करणार, ए इंटू ए स्क्वेअर, त्यानंतर ए इंटू बी मायनस ए बी, त्यानंतर बी इंटू ए प्लस बी ए, त्यानंतर बी इंटू बी दॅट इज मायनस बी स्क्वेअर. हे प्लस ए बी ए मायनस ए बी प्लस बी ए कॅन्सल झालं नाही होत, कारण ए बी इज नॉट इक्वल टू बी ए, हे आपण पहिलीच प्रॉपर्टी बघितली कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये, त्यामुळे हे मायनस प्लस तसंच ठेवायचं. म्हणजे या प्रॉपर्टीज तुम्हाला इथं बघा, मायनस बी ए स्क्वेअर मायनस ए बी बी, ओके. अशा पद्धतीने आपल्या या 3 प्रॉपर्टीज झालेल्या आहेत. या तिन्ही अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी, ए अँड बी आर स्क्वेअर मॅट्रायसेस, दोन्ही मॅट्रायसेस पहिल्यांदा स्क्वेअरच असले पाहिजेत, ही फर्स्ट कंडिशन. त्यानंतर सेकंड कंडिशन काय आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी ए प्लस बी स्क्वेअर. आता हे जे एक्सपान्शन आहे किंवा ही जी व्हॅल्यू आहे ज्याचं सगळ्या, याचा आपण प्रूफ हे एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत. हां, त्यामुळे या प्रॉपर्टी पाठ करायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवायच्या आहेत प्रॉपर्टीज या. फक्त यातली महत्त्वाची प्रॉपर्टी कुठली आहे, तर मॅट्रायसेस नीड नॉट बी कम्युटेटिव्ह. मॅट्रायसेस म्हणजे ए बी इज नॉट इक्वल टू बी ए, ही प्रॉपर्टी मात्र महत्त्वाची लक्षात ठेवायची. तर आपण एक्झाम्पलला स्टार्ट करू. फर्स्ट एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल आपलं बघा, इव्हॅल्युएट इव्हॅल्युएट 3 2 1 2 minus 4 3 3 2 1 2 minus 4 3. ओके, इव्हॅल्युएट 3 2 1 2 minus 4 3. म्हणजे आपल्याला या दोन मॅट्रिक्सचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. इथं काय दिलेलं नाही, म्हणजे या दोन मॅट्रिक्सचं काय करायचं, आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. नीट लक्ष द्या.
मल्टिप्लिकेशन, कुठल्याही मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन करण्यापूर्वी त्याची ऑर्डर चेक करायची. हे ऑर्डर चेक करूया. याची ऑर्डर हाऊ मेनी रोज, 1 2 3, 3 रो आहेत, कॉलम किती आहे, एकच आहे, म्हणजे 3/1, राईट. आता याच्यामध्ये ऑर्डर किती आहे, रो किती आहे, 1, सो दिस इज 1 रो, आणि कॉलम किती आहे, 1 2 3, 1/3 कॉलम. बघा व्यवस्थित लक्ष द्या, 3 रो आणि 1 कॉलम म्हणून 3/1, 1 रो आणि 3 कॉलम्स म्हणून 1/3. आता यातला सेकंड नंबर आणि यातला फर्स्ट नंबर सेम आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन होणार. हां, आणि आफ्टर मल्टिप्लिकेशन येणारा जो मॅट्रिक्स आहे, आफ्टर मल्टिप्लिकेशन येणारा जो मॅट्रिक्स आहे त्याची ऑर्डर किती येईल, 3/3. बरोबर का. आता 3/3 मॅट्रिक्स म्हटला तर त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स असणार आहेत, 3 × 3 दॅट इज 9. म्हणजे याच्यामध्ये 9 एलिमेंट असणार आहेत. 9 एलिमेंट मधले 3 रो आणि 3 कॉलम मध्ये, जे 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा टाईपचा हा मॅट्रिक्स असणार. बरोबर. म्हणजे बघा मल्टिप्लिकेशन करताना मॅट्रिक्स केवढीशी दिसतंय आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारा मॅट्रिक्स केवढा आहे. त्यामुळे मॅट्रिक्सवरती जायचं नाही, फक्त ऑर्डर महत्त्वाची आहे. आणि ऑर्डर पहिल्यांदा चेक करायची, ऑर्डरवरून हा नंबर जर सेम आला तर मल्टिप्लिकेशन होणार, आणि मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर येणारी ऑर्डर ही पहिल्यांदा काढून घ्यायची आणि नंतरच मल्टिप्लिकेशन करायचं. आता आपल्याला कळालंय एक गोष्ट, काय कळाली आपल्याला, तर आपल्याला येणारा मॅट्रिक्स हा 3/3 ऑर्डरचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 9 एलिमेंट आहेत. आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. मल्टिप्लिकेशन कसं करणार, तर मल्टिप्लिकेशनचा एक रूल आहे, कितीही रो असू द्या कितीही कॉलम असू द्या. बघा फर्स्ट रोनी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर फर्स्ट रोनी सेकंडला, फर्स्टनी थर्डला, फर्स्टनी फोर्थला, फर्स्टनी फिफ्थला, किती असतील तेवढे कॉलम. संपली रो, पहिली रो संपली. त्यानंतर सेकंड रो घ्यायची, सेकंड रोनी फर्स्ट कॉलम सेकंड रो, सेकंड कॉलम सेकंड रो, थर्ड कॉलम सेकंड रो, फोर्थ कॉलम काय असेल ते. सेकंड रो संपली की थर्ड रो घ्यायची, थर्ड रोनी फर्स्ट कॉलम, थर्ड रोनी सेकंड कॉलम, थर्ड रोनी थर्ड कॉलम. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची, रो टू कॉलम, पहिल्या मॅट्रिक्सचा रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम, एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणजे आता हा पहिल्या मॅट्रिक्सचा रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम याचं मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता पहिल्या मॅट्रिक्सचा रो किती आहे, 3, आणि त्याचा पहिला कॉलम किती आहे, 2, 3 × 2. हा म्हणजे तुमचा पहिला एलिमेंट आहे. इथं संपला पहिला कॉलम की मॅट्रिक्स हा रो नाही चेंज करायचा, अजून दुसरा आहे 3 × -4. त्यानंतर 3 × 3. आता संपले बघा, कॉलम संपले की इथं थांबायचं, रो पण थांबवायचा, सेकंड घ्यायचा, 2 × परत तीच रो आणि कॉलम, 2 × 2, 2 × -4, 2 × 3. संपलं. आता थर्ड 1 × 2, 1 × -4, 1 × 3, which is equal to, याचं मल्टिप्लिकेशन फक्त करायचं, 3 × 2 6, -12 9, 4 -8 6 2 -4 3. हे आपल्याला मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्सेस. आपल्याला येणाऱ्या मॅट्रिक्समध्ये 3 रो आहेत, 3 कॉलम आहेत, म्हणजे आपल्याला 3/3चा मॅट्रिक्स मिळाला. म्हणजे बघा मल्टिप्लिकेशनच्या पूर्वीचे मॅट्रिक्स आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतरचं मॅट्रिक्स याच्यामध्ये किती फरक आहे. ठीक आहे. दिस इज मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस. यामधली अजून भरपूर एक्झाम्पल बघणार आहे आपण पुढच्या लेक्चरला. हे तुम्हाला कळालं असेल आता हे. थँक्यू.